काय करते आई? कमून आलेलं आले सहज तुला भेटायला. भेटायला राम राम. बसा बसा बसा. दादा कुठे गेला? मी काय नाही तिकडे रानात गेलाय. बरं मला एक बोलायचं होतं तुला. लय दिवसाने आलात. पाणी काय? नको पाणी राहू दे आता. अगं मला थोडे पैसे लागत होते. थोडे तरी किती? तरी 3-4 लाख. थोडे आणि 3-4 लाख. मग लय मागितले काय मी? थोडे आहेत वय मग ते. मग 3-4 लाख थोडे आहेत का? तुला एवढे पैसे कुठून आणायचे आम्ही? कुठून आणायचे म्हणजे? हा शेतीत का एवढे पिकत आहेत का? वर्षात 2-4 लाख पिकानात. त्यातला खर्चच लाख रुपये होतोय. ते मला नको सांगू. मला पाहिजे 3 लाख रुपये तरी दे. यांना बिझनेस करायचा आहे. आणि तुम्ही काय करतात? आता ते शेतीत काहीच येत नाही तुला पण माहिती ना. मग आम्हाला कुठून यायचे? तुला तर तू कळतंय पण आम्हाला तरी कुठून येणार आहेत का? हाय ना आता मग शेती पण ते जमिनीचे पैसे पण आले ना. तुला कळलं काय? त्यामुळेच आले हो दिसती. कळलं काय म्हणजे? आता त्यांना गॅरेज टाकायचंय. दे मला 3 लाख रुपये. आता यांना कुठून द्यायचे म्हणजे? आहेत तुला एवढं 2-4 लाख दिले ह्यांना करायचं? मसाले काम करावं शेतीत पिकवावात. आता नाही करत का? आणि निघाली इकडं कोण पैशाला? मला सांग मी काय हिस्सा घेतला का जमिनीत? मग हिस्साच मागत हिस्सा मागायला आली होती तू. मग 3 लाख रुपये हिस्सा झाला का? हा हिस्स्यासाठीच आलीवर नाही. मग याला काय द्यायचं तुला हिस्सा दिल्यावर? काय द्यायचं म्हणजे? तुला हिस्सा दिला मग हिस्सा प्रमाणे मला देते तुझ्या माग मग जा. आमच्याकडलं संपला जातील लेकीकडच. मग ते मला नको सांगू. आणि पैसे द्यायचे तुला मग मला नको सांगू काय? आता पण तुझ्याकडे काहीच मागितलं नाही मी. बिझनेस करायचा आहे म्हणून मला 3 लाख रुपये दे. अगं तुला सगळं दिलंय. लग्नात भांडे दिल्यात, फर्निचर दिलंयस, हा सगळं दिलंय. तू कसली हवस ठेवली तेव्हा लग्नात करायची? अरे पण मग ते फर्निचरला काय करू मी? ते विकून पैसे घेऊ का आता? मग आता तुला काय कसं राहिली? मग आता तो काम करायचं आणि तो काही टाकायची ते टाकायचं. गॅरेज टाका नाही तर काही करा तिकडं. मग आता काम करतोच नाही पुरत काय करणार मग? मग आम्हाला कशाची येते तवा? आम्ही काम करून तुला द्यायची? तुझे 2-2 लेकरं आहे ना. त्यांना खायला नाही लागत का? मग खायला नाही लागत. मग सगळं तुला मुलांना द्यायचंय मला काहीच द्यायचं नाही. तुला लय दिलंय एकदाच. लय दिलंय ते भांडे कुंडे नको काढू तू. मग काय पाहिजे ना अजून? म्हटलं ना तुला 3 लाख रुपये पाहिजे मला. काही पडलं की ती इकडं तिकडं हात पाय येतोय काम करून खायला. तुम्ही चांगलं गुरं आहेत तुम्हाला. चांगलं रानात पिकवा, पैसे सासवा मग टाका वर्षे 2 वर्षांनी. 2 वर्षांनी आणि नाही झालं मग पैसे सासून तसंच असतं. अगं आई सासतच नाही ना पैसे. मग तुमची लई आईच चालली मग सासत नाही. काय आईश करते मी? हजा मजा करायची बंद करायची. कसले हजा मजा? असं फिरायचं ही बंद करायचं. मग सासत थोडे थोडे एक खट्ट्यात थोडी सासणार तेव्हा. तुमच्या दोघांना द्यायचं नाही म्हणून एवढे कारणे सांगताय मला. एवढे कोट्याने पैसे आले असेल ना तुम्हाला त्याच्यातून मला 3 लाख पण ह्यांना लागत आहेत ना. काय करायचे याला एवढे पैसे? काय करायचं म्हणजे काहीच नाही करायचं दुसरं. हे बघा जावाय तुम्हाला पटतंय का? तुमच्या मनाने कामं करायची. हा काम होतं चालूच आहेत की आता. मग कुठून आणायचे आम्ही पैसे तुम्हाला द्यायला सारखे सारखे? उद्या तुमचीच बहीण आली आणि तुमच्याकडे हिस्सा मागायला लागल्यावर मग ती जमन का तुम्हाला? आता आमच्याकडे असतं पैसे तर आम्ही दिला असतं पण आम्हाला 1-2 वर्षाची गरज आहे म्हणून मागतोय तर. आता तुम्ही जावा या नात्याने तुमचा पाहुणचार होईल पण पैसे काय हे? पण आता पैसे लागले आम्ही तर दुसरं तुमची कोणाला जर बहीण मागायचं? तुमच्या घरी आली हिस्सा मागा तुम्ही देता का? आमच्याकडे असतं ना आम्ही दिला असतं. हायत ना तुमच्या घरी शेती बघा ना मग द्या ना. मग शेतीतलं मागत नाही आम्ही पण कुठे शेती मागायला आलो का? मग 3 लाख रुपये मागितले हिस्सा मागितला का मी लगेच? हिस्साच झालाय तो. 3 लाख रुपये मग हिस्सा नाही झाला तुमच्याकडे आहेत पैसे म्हणून मागतात 3 लाख रुपये. आणि नसते तर कशाला मागितले असते मग आम्ही? नाही तर पैसे सरळ सरळ सांगतो. हे बघा जावाय तुमच्या पद्धतशीर आल्या पाहुणचार होईल. तुम्ही का सारखे पैसे मागितले तुमचे कायमचे सासरवाडीचे दारा बंद होतील. उद्या आपल्याला काही पैसे देत नाही वाटतं हे. अरे पैसे मागितले तरी म्हणतात हिस्सा मागत येतं. असं कुठं असतो तेव्हा? गरज आहे म्हणून आपण पैसे मागतोय ना. खरंच आहे मला गरज आहे. एवढ्या वेळेस मदत करण्यात मी नाही मागणार मग परत. मला भेटायला माग तुला कसं कळत नाही? 2 भाऊ आहेत अजून एकाच लग्न मला राहिलं भेटायला सांगणार आहे. बरं तुमच्या पद्धतीने आता कमवा सासवा काही टाकायची ती टाका. तुमच्या एमतीवर दारूशी यांना रानात घेऊन चला ह्यांना चहा पाणी कर आणि जेवणाचं बघ. करते तर जेवणाची तयारी.